माझ्या बहिणींनो, जगातल्या कोणत्याच आई बापाला आपल्या मुलीचं वाईट व्हावं असं वाटत नाही. तुमचा बाप, तुमचा पिता, तुमचा पप्पा आयुष्यभरासाठी पै पै जोडत असतो. त्याच्या डोक्यात एकच लक्ष असतं, माझ्या लेकीचं उज्ज्वल भविष्य. माझी लेक अशा घरात दिल्या गेली पाहिजे की तिला कुणाच्या पुढे हात पसरण्याची गरज नाही पडली पाहिजे. काय नाही करत तो. दाढीचा फोम संपला म्हणून साबणानं दाढी करतो. आपल्या नशिबाची छिद्र त्याच्या बन्यानीला पडलेली असतात. एकच शर्ट 4-4 वर्ष वापरतो. त्याच्या पायातला बूट फाटलेला असतो, बूट बदलत नाही तो. त्याच्या सगळ्या स्वप्नाला तिळांजुळी देत आपल्या लेकीचं बरं कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करत राहतो. मला माफ करा, पण सगळ्या मुली नाही. काही मुली काय पाहतात? सुंदर देखणा मुलगा, 4 व्हीलर गाडी, हॉटेलचं जेवण, महागडा आयफोन, मॉलची शॉपिंग. म्हणजे वर्तमानात त्यांना जे दिसतं त्याची भुरळ त्यांना पडते आणि त्या गोष्टीची भुरळ पडून त्या स्वतःला एका विश्वासघातकी माणसाच्या हातात सोपवून देतात, ज्याचं काही फ्युचर नसतं, भविष्य नसतं. वर्तमानात त्याचं सगळं काही असतं. नको त्या वाईट संगतीच्या आणि दुर्व्यसनी मुलांच्या प्रेमात पडून अनेक माझ्या बहिणींचं आयुष्य खराब झालंय. मायबापाच्या विरोधात गेल्या, अशा मुलांसोबत लग्न केलं ज्यांचं काही भविष्य नाही, ज्यांची संगती चांगली नाही, ज्यांचे विचार चांगले नाही, ज्यांचं कर्म चांगलं नाही, ज्यांचं जगणं वागणं चांगलं नाही, ज्यांचं राहणीमान चांगलं नाही, व्यसनाधीनता जगभराची त्यांच्यामध्ये भरलेली. आणि मग एकदा का लग्न झालं आणि ती मुलगी त्याच्यासोबत गेली, मग तिला खरं कळायला लागतं. बऱ्याच माझ्या बहिणींची परिस्थिती अशी आहे, लग्नानंतर खरी परिस्थिती जेव्हा डोळ्यासमोर येते ना, तेव्हा इकडे आड आणि तिकडे विहीर असा पेच निर्माण होतो. मग तिला तिचा बाप आठवतो, तिची आई आठवते की माझ्या बापानं माझ्यासाठी किती स्वप्न रंगवले होते. मुलीला हवं असतं ब्युटी पार्लर आणि नवी साडी, म्हणून माझा बाप घरी करत होता बिन साबणाची दाढी. माझ्या दादाच्या नोकरीसाठी माझ्या बापाला जिना चढून चढून लागत होते धाप. माझ्या स्थळासाठी जो उंबरठे झिजवत होता ना, तो माझा बाप. तिला 1000 वेळेस वाटतं माझ्या बापाला बोलावं, फोन करावा, पण तिला माहिती असतं आता माझा आवाज सुद्धा माझ्या बापासाठी शेवटचं टोकाचं पाऊल उचलण्याचा ध्वनी ठरू शकतो, म्हणून ते बापाला फोन नाही करू शकत. तिला वाटतं मोबाईल उचलावा, खूप रडावं, नाईला म्हणावं, आई मी चुकले ग, तुमच्या डोळ्यात पाणी आणण्याचं पाप मी केलं ग. डोंगरासारखा माझा बाप कधी कोणत्या संकटाला जुमानला नाही. कसोटीनं आणि सत्वानं गावात उंच मान करून जगणारा माझा बाप, माझ्या बापाला माझ्यामुळे मान खाली घालावी लागली ग. तिला वाटतं हे सगळं करावं, पण आता तिच्याकडे पर्याय नसतो. तिकडे जावं तर दरवाजे बंद आहेत आणि इकडं सांगण्यासारखं बोलण्यासारखं काही दिसत नाहीये. अशा वेळी ती माझी बहीण मुलगी काय करते? तिच्याकडे एकच पर्याय असतो, ती मरणाला कवटाळते. माझ्या बहिणींना माझा प्रेमाचा सल्ला आहे, ताई, प्रेम करणं म्हणजे पश्चाताप, मरणाच्या यातना आणि आपलं आयुष्य नरकात घालणं नाही. प्रेम फक्त या देहाचं त्या देहावर होत नाही, या जीवाचं त्या जीवावर होत नाही. या राष्ट्रात अशाही मुली आहे, योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी, ज्यांनी या देशावर प्रेम केलं आणि